दर्शक हो, आता पाहणार आहोत एक विशेष बातमी। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं मंगळवारी भुईकोट किल्ल्यातील खंदक बाग आणि हुतात्मा बागेमध्ये महास्वच्छता अभियान राबवण्यात आलं। या अभियानादरम्यान दारू आणि बिअरच्या बाटल्या आढळून आल्या। झाडपाला, विविध प्रकारचं साहित्य, अन्नपदार्थ असा जवळपास 7 टन कचरा यावेळी संकलित केल्याचं अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी सांगितलं। आमदार देवेंद्र कोठे तसंच महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी महास्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त रवी पवार, संदीप कारंजे यांच्यासह अनेक प्रमुख अधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। सर्वांनी आपल्या हातामध्ये झाडू घेत सफाईला सुरुवात केली। या भागामध्ये साचलेला झाडपाला, तुटलेल्या फांद्या, अस्ताव्यस्त पडलेलं साहित्य आणि आजोरा यावेळी उचलण्यात आला। बागेमध्ये अनेकदा मद्यपी लोकांचा अड्डा असतो। या मंडळींनी टाकलेल्या बाटल्या, खाद्यपदार्थ असे विविध प्रकारचं साहित्य महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास यावेळी आलं। यानंतर आमदार कोठे आणि अधिकाऱ्यांनी सिद्धेश्वर मंदिर परिसरातील तलाव, गणपती घाट, वॉकिंग ट्रॅक, लेसर शो आदींची पाहणी केली। या अभियानात भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, विनायक कोंड्याल, गुरुशांत धुत्तरगावकर, नागेश सरगम, अंबादास करगुळे, संतोष कदम, प्रशांत पल्ली, सागर अतनुरे, मनोज देवकर यांसह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते। यावेळी खंदक बाग तसंच हुतात्मा बागेच्या शेजारी किल्ल्याच्या बाजूला खाद्यपदार्थ विक्रीची दुकानं आहेत। यातून मोठ्या प्रमाणात शिल्लक अन्न टाकलं जात असल्याचं याप्रसंगी निदर्शनास आलं। या दुकानदारांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश पालिका अधिकाऱ्यांनी यावेळी आरोग्य निरीक्षकांना दिले। या प्रसंगी बोलताना आमदार देवेंद्र कोठे म्हणाले की स्मार्ट सिटीची कामं महानगरपालिकेकडे वर्ग झाल्यानंतर ही दुरावस्था झाली आहे। बागांच्या देखभाल दुरुस्तीची गरज आहे। या बागांचा परिसर स्वच्छ ठेवायला हवा, यासाठी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली असून या मोहिमेमध्ये अनेक सामाजिक संस्थांनी भाग घेतल्याचं आमदार देवेंद्र कोठे म्हणाले। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।